नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण बघतो की सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र संपुष्टात आलं असलं तरी त्याचा काही अंश दक्षिणी राज्यांवर ढगाळ परिस्थिती निर्माण करतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात देखील काही ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही तुरळक पावसाच्या घटना देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये घडल्याच्या माहिती उपलब्ध आहे. कोल्हापूरच्या काही भागामध्ये काल जोरदार पाऊस झाल्याची माहिती देखील उपलब्ध आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्याला व्हिडिओ शेअर केले आहे. सध्या आपण बघतो तर उत्तरेतील काही राज्यांमध्ये थंडी आणि धुके याचा प्रचंड अशा प्रकारचा प्रभाव निर्माण झालेला आहे. यामध्ये पंजाब, दिल्ली, NCR आणि उत्तर प्रदेशचा काही भाग. तर या ठिकाणी आपण बघतो की काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश किंवा अगदी झारखंड आणि ओरिसामध्ये देखील थंडीची लाट आहे. केवळ तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे. मध्य भारतावर मात्र थंडी किंवा धुक्याचा प्रभाव नाही आहे. 14 तारखेला म्हणजे येत्या 48 तासात आपण जर अभ्यास केला तर उत्तरेकडे धुक्याचा प्रभाव राहणार आहे आणि राजस्थान, झारखंड आणि ओरिसा या ठिकाणी थंडीची लाट कायम राहणार आहे. दक्षिण राज्यातला पावसाचा प्रभावही संपणार आहे आणि मध्य भारतावर कोणत्याही प्रकारच्या थंडीचा किंवा धुक्याचा प्रभाव राहणार नाही. हाच अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ज्या भागात ढगाळ परिस्थिती विशेष झालेली नाही, म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी मात्र थंडीचा प्रभाव कायम आहे. या ठिकाणी आपण बघतो काल जे पावसाचं वातावरण तयार झालं होतं ते केरळ, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश या भागात काही पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये अगदी किरकोळ पावसाच्या घटना आपण बघतो. या ठिकाणी आपल्याला अतिशय किरकोळ अशा प्रकारच्या पावसाच्या काही घटना दिसत आहेत. बाकी फारशी पावसाची नोंद काल दाखवण्यात आलेली नाही आहे. आज 13 तारखेला देखील गोव्यापर्यंत ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज GFS मॉडेलने व्यक्त केला आहे. उद्या थोडं महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती दाखवण्यात येते, मात्र 15 तारखेपासून हे वातावरण संपुष्टात येईल. पुढे 17 तारखेला एक WD उत्तर भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्याचाही प्रभाव सातत्याने वाढताना दिसतोय उत्तर भारतामध्ये आणि पहिल्यांदा एक प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर भारतात सक्रिय होईल असा अंदाज आहे. आपण GFSच्या मॉडेलनुसारच थंडीचा अंदाज जेव्हा बघतो तेव्हा असं स्पष्ट दिसते की विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रच्या उत्तरेकडून थंडीचा प्रभाव अजून कायम आहे. कारण मध्य प्रदेशपर्यंत थंडीचा प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी थंडी जाणवते, परंतु ढगाळ वातावरणामुळे बऱ्यापैकी थंडी देखील कमी झालेली आहे. 19 तारखेनंतर पुन्हा थंडीचा प्रभाव वाढायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण अशी होण्याची शक्यता आहे आणि कडाक्याची थंडीची लाट पुन्हा महाराष्ट्र 20, 21, 22 पासून अनुभवणार आहे. CAN SAPS मॉडेलने केवळ एप्रिल आणि मेमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. SMWF मॉडेलचा आपण धावता अंदाज बघूयात पुढे 15 दिवसामध्ये काय होतं. तर आज उद्या थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहणार आहे, त्यामुळे एखादा दुसऱ्या ठिकाणी शिडकावा होऊ शकतो. त्या पलीकडे मोठं पावसाळी वातावरणाची शक्यता नाही आहे, परंतु साधारण 20 तारखेनंतर उत्तर भारतामध्ये येत असलेले WD किती प्रभावी होतात, मैदानी भागाकडे किती प्रभाव टाकतात यावर काही बाबी अवलंबून असणार आहेत. कारण आपल्याला साधारण 24 तारखेला आणि 25 तारखेला हवामानात काहीतरी मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा बदल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे जानेवारीचा शेवट हा
पावसाळी असू शकतो का? गारपीट होऊ शकते का? कारण जेव्हा जेव्हा WDच्या प्रभावाने पावसाळी वातावरण तयार होतं, तेव्हा बऱ्याचदा गारपीट होत असते. त्यामुळे या अंदाजावर आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे. आज 13-14 तारखेला देखील अजून महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव्याची शक्यता कायम आहे. साधारण 2 दिवस हे वातावरण महाराष्ट्रात अपेक्षित आहे. 15 तारखेपासून मात्र हे ढगाळ वातावरण संपणार आहे. मुख्य करून 22 तारखेपासून नव्याने तीव्र WDचा प्रभाव सुरू होऊ शकतो. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम विकसित होऊ शकते. 23 तारखेला पुन्हा आपण एक नव्याने कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात विकसित होईल. त्याच वेळेस उत्तर भारतामध्ये एक WD विकसित होण्याची शक्यता आहे. जेव्हा 2 सिस्टम एका वेळेस सक्रिय असतात, तेव्हा यामध्ये ट्रप तयार होत असते आणि ही ट्रप मध्य भारतावर गारपीट करत असते. आपल्याला साधारण 24 तारखेला ही ट्रप तयार होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे नवीन कमी दाब आणि WD यांमध्ये काही ट्रप तयार होते का, यावर फक्त लक्ष देणं आता आवश्यक आहे. आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपासून काही वातावरण बदलतंय का, खरोखर गारपीट किंवा पावसाळी वातावरण तयार होतंय का, हे आता अंदाज किती बदलत आहेत, कारण हे दूरचे अंदाज आहे. यामध्ये बदल होत असतो आणि कधीकधी मॉडेलचे एरर असतात. मॉडेलमध्ये दाखवलं जातं, म्हणजे आपण उद्या जर हा अंदाज बघितला तर तो बदललेला असतो. त्यामुळे आपल्याला या अंदाजावर सातत्याने अपडेट घ्यावी लागते. आपण बघतो 26ला हा प्रभाव कमी होतोय. 27लाही स्थानिक कशा प्रकारचं ढगाळ वातावरण दाखवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला नेमकी हे वातावरण बदलणार आहे का हा मॉडेलचा एरर आहे, यावर आपण लक्ष देणार आहोत. आपण या मॉडेलच्या माध्यमातून केवळ 2 दिवसाचा अंदाज बघणार आहोत, 13 आणि 14 तारखेचा. तर आपल्याला असं दिसतंय की आज थोडं नाशिकच्या काही भागामध्ये देखील ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचं एक सर्क्युलेशन आपल्याला साधारण नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये दिसते, थोडंफार शिडकावा या भागात होतो का ते आपल्याला बघायला पाहिजे. स्थानिक अशा प्रकारचं वातावरण अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्यात तयार होत आहे. यातून पाऊस होईलच असं नाही, परंतु एक ढगाळ वातावरण या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. 14 तारखेला देखील ही थोडीफार परिस्थिती अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहे. त्यामुळे अजूनही ढगाळ वातावरणाची शक्यता कायम आहे. मात्र हे केवळ आज आणि उद्या आहे. 15 तारखेपासून हे वातावरण निवळणार आहे. एकूणच नवीन कमी दाब 22-23 तारखेनंतर तयार होईल असा एक अंदाज आहे. त्यावरही आपण पुढे भविष्यात लक्ष देणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.